टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, काय म्हणतो? दादा मी कालचा फोन लावून राहिला तुम्हाला. इथं मी प्रॉब्लेम मध्ये फसून गेला दादा. इथं कंपनी. बरं, नाव काय बाळा तुझं? मी विशाल कोळी दादा. विशाल मी कोळी. गावाकडून कामाला आलाय दादा इथं. कुठल्या तर गावाकडून? इथं इकला कारेगाव मध्ये दादा. कुठल्या जिल्ह्यामधून आला कामाला तू? मी भुसावळ जळगाव पासून दादा. जळगाव जिल्ह्यामधून. हो दादा, इथे आलाय मी कामाला. तर दादा इथं काय झालं ऍक्च्युली माहिती आहे का? मी आला कंपनीतर्फे जसं तर इथं कॉन्ट्रॅक्टदार आहे ना. कुठल्या कामाला आला तू? कारेगाव मध्ये युके मेटल कंपनी दादा. बर. तर तिथं मी जसं कंपनीतर्फे लागू तसं तिथे कॉन्ट्रॅक्टदाराने मला कॉन्ट्रॅक्ट म्हणून लावलं दादा. तर कुठली मला कंपनी आहे? युके मेटल दादा. काय? युके मेटल. ओके मेटल. तुझं शिक्षण काय झालंय? दादा माझं 12वी झाली दादा. बर, बोल. हा, वय किती आहे? माझं वय आहे दादा 22 वर्षाचं दादा मी. बर, बोल. काय झालं पुढे, बोल. जसं दादा काल जसं मला तिथं कंपनी कॉन्ट्रॅक्टदारा 12 घंट्याचे 500 रुपये देऊ लागले दादा ते. तर मला तसं तिथं पुरलं नाही दादा. म्हटलं मला दुसरी कंपनी जॉईनिंग करायची आहे. तर तसं दादा ते कॉन्ट्रॅक्टदार जसं बोलले ते आमच्या रूम म्हणून म्हणे निघून बी जाय म्हणे तू, आमच्याकडे काम नाही करायचं. तर आता दादा मी कुठं जाऊ दादा? तो कॉन्ट्रॅक्टदार बोलले दादा. म्हटलं 15 तारखेला पेमेंट नाही येत माझा. म्हटलं तर लोक माझ्याकडे तुमच्याकडे राहू द्या मला. ते नाही बोलले दादा. म्हणजे आमच्याकडे कामाला येत नाही तर म्हणे कुठं राहतो तू म्हणे, कुठं बी राह म्हणे तू, काही दिक्कत नाही म्हणे. तर आता इथं दादा कुठं राहू मी सांगा बरं? सांगा दादा तुम्ही. कारण मी इथं गावाकडून कामासाठी आला, त्यांना मला रूम म्हणून काढून टाकलं दादा. का बरं काढून टाकले? तर तेच ना, त्यांच्याकडे त्याचं म्हणणं की 12 घंट्यात आमच्याकडेच काम करतो 500 रुपयात. तर 500 रुपयात दादा मला पुरवणी लागलं होतं दादा. काय काम करायचं 12 घंटे? 12 घंटे दादा मशीनवरच दादा त्यांचं. तर कुठल्या जबकि मशीन? दुसऱ्या आपल्या तिथं गाड्याचे पॉट निघतात, लहान लहान गाड्याचे निघतात. मोल्डिंग मॉल म्हणे दादा. लहान लहान गाड्या म्हणजे? टू व्हीलर दादा. टू व्हीलरचे पार्ट निघतात तिथं. टू व्हीलरचे पार्ट बनतात, त्या मशीनवर उभं राहायचं का? हो दादा. तर मला त्याचं पुरून नाही राहिलं. आणि इकडे दुसऱ्या कंपनीतनं 12 घंट्याचे 830 रुपये हजेरी देऊ लागले दादा. तर म्हटलं मी इकडल्या कंपनीत जातोय. तर त्यांचं कालचं मला असं आडून पडलं दादा की जाऊ दे त्यांना. म्हटलं 15 तारखेला तुमचं किराया देऊन देईन म्हटलं मी दादा. मग चेंज करून टाकायचं ना कंपनी. तसल्या फ्रॉड लोकांचं नादी लागायचं नाही. तसल्या कॉन्ट्रॅक्ट काय करतात माहिती आहे का? असे हो गोरगरीब ना मुलांना दादा. बोलून घेतात आणि त्यांचे कम से कम अर्धे पगार त्यांनी खातात हरामखोर तर लोक. तेच ना दादा, माझ्याजवळ आता पेमेंट बिन मी दुसरा रूम कुठे घेऊ दादा? त्यांना म्हटलं 15 तारखेला मला ॲडजस्ट करून सण राहू दे तुमच्या रूम मध्ये. तर मी कुठं राहू दादा आता? मला इकडे ओळख बी नाही दादा. आणि आपलंच मराठी माणूस आहे हो ते. म्हटलं मराठी माणसं दादा. त्यांचं नाव नितीन बरकल्ले आहे दादा. ते असेच कॉन्ट्रॅक्ट इथलंच आहे दादा. तो बाहेर गावचा आहे. बाकी पोरं इथं सांगतो दादा. म्हटलं मराठी कॉन्ट्रॅक्टर कुठलं आहे? तो दादा इथंच आहे तसं. तो अहमदनगरचा आहे सर, नगर म्हणला. अच्छा, बर. हां. तर ते आलते दादा कालली रूमवर मला उठाडून सणा जागी करला. म्हणे आमच्याकडे कामाला चाल. म्हटलं तुमच्याकडे पुरून नाही राहिलं मला. म्हटलं दुसरीकडे जातोय मी. तर त्यानंतर एक तर रूम खाली करतो, नाही तर पैसे दे. म्हटलं 15 तारखेला राहू दे म्हटलं मला. तर ते नाहीच म्हणताय दादा. नाही सांगते. हो दादा, मी कालचा तुमचा फोन लावतो दादा. म्हटलं दादाला फोन लावू. बर. मग ज्या दादा आता ठिकाणी काय तू करू? 15 दिवस काम केलं ते 15 दिवसाचे पेमेंट दिले का? नाही दादा, ते 15 तारखेला होईन दादा. पुरी 1 महिन्याची दादा ते पेमेंट. 15 तारखेला पेमेंट होते दादा. पुरी 1 महिन्याची पेमेंट आहे? हो दादा. तर 15 तारखेला 15-16 तारखेला पेमेंट होते दादा तिथलं युके मेटलमध्ये. बर. म्हणजे 12-12 घंटे उभं राहून राहायचं कामावर? हो दादा. हो. बापरे. तर तिथं 500 रुपये हजेरी देऊ लागले दादा कॉन्ट्रॅक्ट म्हणून. जबकि मी म्हणू लागला म्हटलं कंपनीतर्फे मला घ्यावं. तर ते नाहीच बोलले दादा. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणून खाणं दादा राहणं? मी तर त्यांच्यामध्ये 1 टाइमचं खाऊन घे दादा. बाकी कंपनीत खावडत ते 1 टाइमचं. नाही, बाकी ते जेवण बी. खाणं राहणं कुणाकडे? जे 500 रुपये पगारावर काम केलं असतं तिथे? हो दादा. ते 500 रुपये हजेरीत काटत ते 40 रुपये काटत जेवणाचे. 1 टाइम जेवण मेस? हो दादा. मेसचे काटत ते 40 रुपये. राहणं त्यांच्याकडेच? त्यांच्याकडे दादा. तर त्यांना बोलू लागला म्हटलं 16 तारखेला पेमेंट होईल तिथं. म्हटलं तुमच्याकडे राहू द्या दादा. आता ॲक्च्युली त्यांना असा धोका दिला कुठं राहू द्या मी. आता तर कंपनी चालला दादा मी दुसरीकडे. बाकी आता सकाळी येईन तर रूमवर झोपा गिपायला जागा दादा. आता ड्युटी करून तर येईन मी तिथून. म्हणून की सकाळी झोपायला जाता दादा. बर. अगोदर चौकशी करायचं नाही. असले हरामखोर लोक भरपूर येड्यात काढतात तिथे. हो ना दादा. आता काय करू मग? मला त्याच्या पुढला प्रयत्न सांगा दादा. मी कालचा फोन लावून राहिला हो दादा.
सांगायचं ना त्याला तू की बाबा माझी 1 महिन्याची पेमेंट येणार आहे. वाटल्यास त्या पेमेंटमधून कट करून घे हो पैसे. दादा, तू मला राहू दे म्हणत आहे ते. मी बोलला ना दादा, तसं पण बोलला मी. मग ते नाहीच म्हणून राहिले ना. म्हटलं माझी 15 तारीखला पेमेंट येईल, तिच्यातून 5,000 रुपये काटून घ्यायचा म्हटलं, त्याच्यापर्यंत राहू द्या मला. म्हटलं माझ्याजवळ आता पेमेंट नाही, मी कसं काय देऊ तुम्हाला. हं. मी बोललो पण त्यांना. म्हणे नाही म्हणे अमुक तसं काही ठेवता नाही म्हणे. पण तू पैसे दे आणि चालला जाय म्हणे, नाही ते करून म्हणून निघून जाय म्हणे. कुठले पैसे दे? हो दादा, म्हणे रूमचे जसं पैसे देऊन दे आणि चालला जाय म्हणे. कुठल्या त्यांना रूमचे काल कुठल्या रूमचे रूम पैसे भाडं द्यायचे? जसं दादा, रूम भाडं. कधीचे रूम तुझे किती दिवस राहिला तिथे तू? त्याचे काय दादा, मी 1-1.5 महिना राहिला दादा. मग ते 1-1.5 महिन्याचे पैसे दे म्हणते का? हा, तर जसं त्यांचं म्हणणं कम आणि रोजा म्हणे कसं काय करू दादा मी. कमचे म्हणे ना, रोज घरी बी थोडी पेमेंट आणली आणि त्यांची बी थोडं खर्च काढलं, तर आता कम रोजा आणि त्यांची कशी काय पेमेंट काढू. म्हटलं थोडी थोडी देईन मी तुमचं. अच्छा. तर दादा ते माणूस नाही राहिले आता. तर हं, त्यांचं म्हणणं हे काय म्हणे, 500 रुपये तू आमच्याकडेच काम कर म्हणे, हं. असं म्हणणं आहे दादा. तर म्हटलं मी गावाकडून कमवायसाठी आलोय आता, तिकडे शिल्लक राहते म्हटलं, तिकडे माणूस पाहिजे 2 पैसे. हं, हं. ते कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करू लागलं तर 500 रुपये मला पटलं ना. तर मी इथे कारेगावमध्ये जी कंपनी भेटली आता, तिथं 800 रुपये हजरी आता. म्हटलं तिथं करतोय मी काम. तर त्यांना ते नाहीच हवं दादा. ते म्हणे आमच्याकडे काम कर, त्या बाबतीत तुला राहू देऊ म्हणे. हं. तर कसलं करू दादा मग आता. खूप लोक हरामखोर असतात तिथे रे. पहिले विचार करायचं दाद्या. हो ना दादा, आता इथं माझी ओळख गिळख नाही हो दादा. मला एक भावानं असं नंबर दिला म्हणे, या दादांशी बोल म्हणे तू. तर मी कालचा नंबर लावून पाहिला दादा. बर. दादा काही सोल्युशन काढा दादा माझं, फक्त 15 तारखेला. जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला गोडीत गोडीत बोलायचं ना. मी बोललो दादा, तर तसं तुम्ही एकदा बोलून पाहता ना दादा. मला तिथं 1 महिन्याचं पेमेंट टाकले, तिच्यातून काटून घेता जेपटी. ऐकायला तयारच नाही का तो? नाही ना दादा. हं. तुम्ही मी गणेशची नंबर देईन दादा, तर तिथं जाऊन तिथं बोलून घे दादा. मला त्यांना आराम करू तरी द्या माझा, कारण नाईट करून येईन सकाळी झोपायला दादा. मी कुठं जगू. काय म्हणतोय तो? तो नाहीच म्हणतो दादा. म्हणे आमच्या कामी तर म्हणे आम्ही रूमवर कशाला राहू देऊ म्हणे तुला. हं. त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणजे आमच्याकडे कामाला येशील काय काय? काय दादा. ते म्हणे आमच्याकडे कामाला येत नाही तर म्हणे आम्ही कशाला राहू द्या म्हणा तुला, असं म्हणणं आहे त्यांचं. आमच्याकडे कामाला नाही येशील तर कशा देऊ? मग तुम्ही हा. 500 रुपये पगार देता, आमचे अर्धे पगार तुम्ही खाताय, म्हणलं कशाला राहू म्हणा. तर मी तेच ना दादा, तेच बोलू लागलं ना. आपलं खरं त्यांना लागते दादा. ते कॉन्ट्रॅक्ट करून एक मुलाकडून असे पैसे काढतात. माझे काम केले एवढे पेमेंट द्या, मग मी निघून जातो म्हणायचं. तर तेच मी बोलला दादा. म्हटलं मला एक तर कंपनीतर्फे काय नाही, तर तिथलं काम आहे तिथलं म्हटलं चांगली पेमेंट द्या म्हटलं. 650 रुपयेच द्या म्हटलं. दुसरीकडे 800 रुपये देता येतं. बर. ते नाहीच बोलले दादा. 12 घंट्याचे 500 रुपये देता म्हणे सगळ्याले. ते कसे दादा, ते युपीच्या पोरं घेऊन येतात, ते युपीच्या पोरायला काही उमजत नाही. त्याला फक्त पैशाची मतलब राहते. पण जसं मी शिकेलाय पडेल दादा, मला नाही पडलं. ते युपीचे पोरं काय 400-300 रुपयावरून करतील ते. हो दादा, हो ना. ते 500 रुपयात बी करून घेतात दादा. ते कॉन्ट्रॅक्ट म्हणे घेऊन येतो परत भरूनचं ना, ते काम करतात आता कंपनीत. बरं. नाव काय म्हणलं त्या कॉन्ट्रॅक्टरचं? त्याचं नितीन नाव आहे दादा. पूर्ण नाव? नितीन नेटवर्कमध्ये बोल, नेटवर्कमध्ये. त्याचं नाव नितीन नाव आहे दादा. मी लागलं तर तुम्हाला नितीन मी लागलं कंपनी सकाळी तुम्हाला त्याची गोष्ट करून दुकानात. ए भैया, तुला जर मदत पाहिजे असेल ना तर नेटवर्कमध्ये बोल. हां, अरे तुझा आवाज आहे ना, नेटवर्कमधून बोल. हॅलो. अरे तुझा आवाज आहे ना मला. दादा इकडे रेंजच येत नाही दादा. बरं. हॅलो. येते का दादा आता? नितीन पूर्ण नाव का माहिती नाही का? नाही ना दादा, पूर्ण नाव माहित नाही त्याचं. लागलं त्याचा नंबर घेऊन सर. आहे का नंबर तुझ्याकडे आता? नाही ना दादा. नंबर नाही का? हॅलो. नाही त्याचा नंबर. मी दुसऱ्याकडून घेऊन येतो दादा आणि तुम्हाला बोलायला लागतो. तुझा आवाज आहे ना रे माझ्या दोस्ता. हॅलो हॅलो. हॅलो. आवाजच येत नाही का दादा आवाज? अरे केव्हापासून 8-9 मिनिट बोलला, आवाज येत होता, आता अचानकच आवाज येतो. हां, हॅलो. आता 9 मिनिट बोलला, पहिले आवाज येत होता आणि आता अचानक आवाज येतो. दादा रेंज येऊ जाऊ करते दादा. बर. हॅलो. हॅलो. येते का दादा आवाज? हां, आता येतोय. हो, तर म्हटलं मी त्यांचा नंबर देऊन सना तुम्हाला सेंड करू का दादा, मित्राकडून? माझा जो नंबर आहे त्यांचा. ऐकून घे. हा बोला. तुझं कोण मित्र आहे त्याच्याकडून नंबर काढ, त्याचं पूर्ण नाव हो दादा. आणि नंबर काढ, कुठला कॉन्ट्रॅक्टदार आहे, कुठलं कंपनीचं नाव पण काढ.
ठीक दादा ठीक. हां. बरोबर. कसं पेमेंट देत नाही बघतो. तिथं राहायचं आहे का तुला पेमेंट घ्यायचं आहे तिथं? दादा माझं म्हणणं आहे की मला कंपनी चेंज करायची आहे. त्याचं म्हणणं आहे की असं 5-15 तारखेला मला तुमच्याकडे राहू द्या, कारण थोडी पेमेंट येईल तर मी इकडे रूम घेऊन घेईन दादा. बरं बरं ठीक आहे. चालेल काय हरकत अशी नाही. गोष्ट आहे. नंबर काढ मला फोन कर लगेच. ठीक आहे. ठीक दादा ठीक. दादा बंद नाही राहणार तुमचा नंबर दादा? नंबर. ठीक दादा ठीक. मी करतो तुम्हाला नंबर. हो.